ऑलराईट मंडळी. "अगं अगं सूनबाई काय म्हणत आहे सासूबाई" हा चित्रपट रिलीज झालाय आणि याच्या आधी की मी याचा रिव्ह्यू देईन. मी व्हिडिओमध्ये का नाही दिसत आहे या प्रश्नाचं उत्तर जर का मिळवायचं असेल, तर या आधी अपलोड केलेला आमचा हा व्हिडिओ नक्की चेकआउट करा. तर बाई पण भारी देवानंतर खरं तर "अगं अगं सूनबाई" या चित्रपटाच्या टीझरवरनं प्रचंड हिरमोड झाला होता. बरं, त्याच्यानंतर केदार शिंदे या व्यक्तीकडनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं जातंय हे ज्यावेळेला मला कळलं, तेव्हा परत एकदा मी अपेक्षांची शिदोरी माझ्यासोबत घेऊन हा सिनेमा पाहायला गेले. आणि नक्की मग मला हा सिनेमा कसा वाटलाय ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. हे बघा, सगळ्यात आधी प्लॉटबद्दल चर्चा करूया. एक चौकोनी कुटुंब आहे. नवरा, बायको, सासू, सासरे. आता त्यात सासू आणि सून ह्याच्यामध्ये कायम सुरू असणारं शीतयुद्ध दाखवलं जातं. कधी गमतीने तर कधी इमोशनल होऊन. त्यात असं एक खूप मोठं वादळ या दोघींच्या आयुष्यात येतं, यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात येतं आणि मग सगळंच समीकरण बदलून जातं. ते समीकरण नक्की कशा पद्धतीने बिघडतं हे बघताना तुम्हाला खूप मोठा धक्काही बसतो आणि रडायलाही होतं. अशातच एक स्त्री ज्यावेळेला दुसऱ्या स्त्रीच्या मागे खऱ्या अर्थाने उभी राहायला पाहिजे, तिथे खरंच ती उभी राहते का? अशा विविध प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा सिनेमा देऊन जातो आणि मुळातच सासू आणि सून या दोघींमधली स्पेस ना प्रचंड ऑकवर्ड असते असं मला वाटतं. मी जेन्युइनली ह्या मताची आहे, की सासू कधीच आई नाही बनू शकत आणि सून कधीच मुलगी नाही बनू शकत. किंबहुना या दोघींनीही आई किंवा मुलगी बनण्याचा प्रयत्न सुद्धा नाही करायला पाहिजे, कारण तिथेच सगळी गणितं कोलमडतात. आणि त्याचमुळे मला असं वाटतं सासू आणि सून यांनी फक्त सासू आणि सून बनून जरी एकमेकींशी त्यांचं नातं जपण्याचा प्रयत्न केला, तरी आयुष्यात सगळं काही मिळवल्याजोगं असतं. आणि मला असं वाटतं खऱ्या अर्थाने त्यांना त्यांचा संसार सुखी पद्धतीने करता येतो. हे सत्य लवकरात लवकर ज्यावेळेला त्या स्वीकारतात तेव्हा असं मला वाटतं. बरं, हीच गोष्ट मांडण्याचा हा चित्रपट प्रामाणिक प्रयत्न करतो. सगळ्यात आधी चर्चा करूया पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. मला "अगं अगं सूनबाई काय म्हणत आहे सासूबाई" या चित्रपटाच्या कुठल्या त्या जमेच्या बाजू वाटतायत, त्या जाणून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट, चित्रपटाचा विषयच मुळात इंटरेस्टिंग आहे. कारण हे बघा, आत्तापर्यंत ना सासू-सुना या दोघींच्या आयुष्यावरती बरेच सगळे चित्रपट बनत आले. अगदी माहेरची साडी म्हणू नका किंवा आत्ताच्या एक काळात बरेच सगळे चित्रपट येऊन गेलेत. पण आत्ता एका नवीन काळातली सून जिची भूमिका प्रार्थना बेहरे निभावतीये, तर तिचं एक आयुष्य, तिचा एक पर्स्पेक्टिव्ह जिथे ती प्रचंड जास्त स्ट्राँग आहे, फेमिनिस्ट आहे, अशा प्रकारचं तिचं कॅरेक्टर. तिथेच मग हट्टी आणि बॉस लेडीचा विनाकारण ॲटिट्यूड ठेवणारी तिची सासू. मी म्हणेल तीच पूर्व दिशा. असा जो तिचा एक तोरा असतो दिवसभराचा. तर हे 2 अतिशय मला असं वाटतं ऑपोझिट कॅरेक्टर्स आहेत एकमेकांचे आणि प्रत्येक फॅमिलीला रिलेट होतील अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स नक्कीच मला वाटले. यांच्यातलं एक विलक्षण आणि तितकंच विचित्र असणारं जे एक नातं आहे त्याला एक्सप्लोर करणारा हा चित्रपट मला नक्कीच वाटला. त्याच्यामुळे या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केलाय असं आपल्याला जाणवत राहतं. पुढचा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे निर्मिती सावंत यांचा ॲक्टिंग परफॉर्मन्स. जेन्युइनली सांगतेय मी, त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांची डायलॉग डिलिव्हरी, त्यांची ऊर्जा, त्यांची ती एनर्जी, ओव्हरऑल त्यांचा तो जो ऑरा आहे एक सासूचा, तो आपल्याला पूर्ण चित्रपटामध्ये खूप कन्विन्सिंग नक्कीच वाटतो. जिथे निर्मिती सावंत यांच्याबद्दल मी बोलतेच आहे, तर प्रार्थना बेहरेचंही कौतुक व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण मला असं वाटतं आत्तापर्यंत प्रार्थना बेहरेने फार कमी चित्रपटामध्ये खूप अशा विविध भूमिका निभावल्या, जिथे तिचं ॲक्चुअली काम खूप सगळ्यांना इम्प्रेसिव्ह वाटलंय आणि त्यातलाच हाही एक सिनेमा नक्कीच कन्सिडर करता येईल. मला तिचे खूप वेगवेगळे शेड्स पाहायला मिळाले या चित्रपटामध्ये आणि ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून नक्कीच मला असं वाटतं तिने खूप सुंदर काम केलंय. पुढचा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे या चित्रपटातले संवाद अतिशय रिलेटेबल आहेत, अतिशय मॅच्युरिटीने लिहिलेले आहेत आणि काही ठिकाणी तर एवढी डेप्थ आहे त्या संवादांना, की ज्यावेळेला दोघींमध्ये खूप भांडणं होतायत, ती भांडणं इतकी रिअल तुम्हाला वाटतील. असं वाटेल, की तुम्ही त्या दोघींच्या समोर त्या खोलीमध्ये बसलेला आहात आणि तुमच्या समोर तितके इंटेन्स भांडणं होतायत. ती भांडणं इतकी इंटेन्सिफाय करण्यासाठी ते नाटकी संवाद न लिहिल्याबद्दल रायटरचे मनापासनं आभार. मी फार काही बोलणार नाही, पण एक उदाहरण मी असं देईल, की एका ठिकाणी प्रार्थना बेहरे ना अर्धांगिनीबद्दल काहीतरी बोलतीये. आता मी तुम्हाला एक फक्त हिंट दिली आहे. मला ते एक्सप्लेनेशन इतकं आवडलंय, की ते काळजाला थेट भिडणारं होतं आणि त्याचमुळे मला काही संवाद प्रचंड आवडलेत. मी इनफॅक्ट काही ठिकाणी तर रायटिंगच्या प्रेमात पडली आहे. पण आता ह्या चित्रपटाचे हे सगळे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स पाहिल्यानंतर वेळ होती निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दलही चर्चा करण्याची अँड बिलीव्ह मी पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सची यादी बरीच लांबलचक आहे. सांगते. चित्रपटाचं कथानक ॲक्चुअली आपल्याला एक खूप मोठा ट्विस्ट देऊन जातो. तो ट्विस्ट ॲक्चुअली खूप अनप्रेडिक्टेबल आहे. तुम्ही प्रेडिक्टच करू शकत नाही, असं काहीतरी होईल म्हणून. पण ते ज्यावेळेला होतं त्याच्यानंतर अख्खा चित्रपट ॲक्चुअली विस्कळायला लागतो. त्याचा फोकस लूज होतो आणि मग तो वाटेल त्या दिशेने अगदी भरकटायला लागतो.
पुढचा निगेटिव्ह ॲस्पेक्ट आहे या चित्रपटामध्ये नकुल घाणेकर या व्यक्तीने प्रार्थना बेहरेच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे. अँड बिलीव्ह मी ही इज अ व्हेरी गुड ॲक्टर. पण इथे त्यांचं जे कॅरेक्टर लिहिलंय ना, त्यांचं जे पात्र लिहिलंय त्यातच फार जास्त त्रुटी आहेत. मला नकुलचं पात्र इतकं लूजर वाटलं, की तुम्हाला लिटरली त्याचा तिरस्कार वाटेल. म्हणजे तो इतका लूजर दाखवलाय किंवा इतका काय म्हणूया शेमडा दाखवलाय, की त्याला म्हणजे त्याचा काही पर्स्पेक्टिव्हच नाहीये. त्याची विचार करण्याची काही कुवतच नाहीये, असं आपल्याला फील होत राहतं पूर्ण चित्रपटामध्ये. कारण मेकर्सकडे एक खूप सुंदर मोठी संधी होती. मुलांच्या मनात एक नवीन पर्स्पेक्टिव्ह येऊ शकतो त्याला मांडण्याची, पण तिथे ते सपशेलपणे आपटतात. त्या मुलासमोर, नकुलसमोर इतकी सगळी भांडणं होत आहेत आई आणि बायकोची. पण तो काय करतोय? ही वॉज जस्ट बीइंग द लूजर थ्रू आउट द फिल्म अँड आय एम नॉट किडिंग धिस गाईज. नकुल घाणेकरच्या पात्राला ॲक्चुअली फार जास्त शेड्स न दिल्यामुळे आणि अतिशय वरवरून त्याला लिहिल्यामुळे त्या पात्रासाठी आपण काही फीलच करत नाही. त्या पात्रासोबत जे काही घडत असेल, त्यासाठी आपल्याला काहीच काळजी वाटत नाही. पण उलट हाती त्याच्या वडिलांची भूमिका ज्यांनी साकारली आहे, राजन भिसे, त्यांच्या पात्राला प्रचंड डेप्थ आहे. प्रचंड सुंदररित्या त्यांच्या पात्राचं लिखाण केलं गेलंय. रायटिंग फार महत्त्वाची असते प्रत्येक चित्रपटामध्ये आणि इथे आपल्याला एक्झॅक्ट त्याची प्रचिती येते. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे, चित्रपट बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मालिकेसारखा वाटू लागतो. म्हणजे काही-काही ठिकाणी तर लिटरली मला असं वाटत होतं, की काय चाललंय हे? म्हणजे काय चाललंय? सिरियसली ह्या गोष्टी आपण मोठ्या पडद्यावरती बघतोय. एका चित्रपटामध्ये उदाहरण देते. आता ऑफिसमध्ये बेवडी होणं, वॉशरूममध्ये, त्याच्यानंतर त्याचे काहीच कॉन्सिक्वेन्सेस न दाखवणं. वकील मित्राच्या केबिनमध्ये बसलेली असताना एका पेंटिंगला जवळून हात लावणं. का बरं? कारणं नसताना आणि तेही एका स्पेसिफिक ठिकाणी. सिरियसली. बरं, सोसायटीच्या बायकांची फटाक्याच्या लड पेटत नाहीये, असं लहान मुलांकडून ऐकल्यानंतर लगेच इतकं नाक मुरडणं, इतका ट्विस्ट लगेच 180 डिग्रीमध्ये पर्सनॅलिटीमध्ये कधीच बायकांमध्ये शिफ्ट येत नाही आणि असं म्हणणं, की "अरे, नजर लागली असेल." एवढे सूर बदलतात बायकांचे? नाही. हे नाहीये कन्व्हिन्सिंग. हे नाटकी वाटतं. हे खूप एक्स्ट्रीम वाटतं. इतकं एक्स्ट्रीम वागणं सिरियसली गळ्याखाली ते जातच नाही. मला झेपलंच नाही. बरं अजून एक, सोसायटीच्या भिंतीवरती थेरडी बाई, म्हातारी आणि बरंच काही. हे कोण लिहितं? हे प्रत्यक्षात न दाखवता लिटरली फक्त एका वाक्यात सांगून मोकळे होतात. अरे, हे सगळं किती बालिश आहे, किती खोटं वाटतं. नॉट सो कन्व्हिन्सिंग वाटतं. म्हणजे मेकर्स अशा गोष्टींचा का नाही विचार करत? मला कधी-कधी असा प्रश्न पडतो यार. एखादे 2 मिनिटांचे काही मॉन्टाजेस दाखवले असते. कारण जी व्यक्ती ते लिहिते असं बोलते ना, तिच्या दुप्पट उंचीची ती भिंत आहे. मग कसं बरं लिहिलं असेल तिने ते? रात्री गेली का? किंवा मग कशा पद्धतीने शिडी आणली आहे का? कसं टाका ना 1-2 मिनिटांचे काही मॉन्टाजेस. कन्व्हिन्सिंग वाटतात त्या गोष्टी अजून, बिलिव्हेबल वाटू लागतात. पण नाही. पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा निगेटिव्ह पॉइंट आणि ह्या निगेटिव्ह पॉइंटला मी अधोरेखित करू इच्छिते. अख्ख्या चित्रपटाचा एक अत्यंत महत्त्वाचा सेगमेंट आहे कोर्टरूम ड्रामा. ज्या कोर्टरूम ड्रामाला यांनी स्पेसच नाही दिली आहे. तो कोर्टरूम ड्रामा शूट नाही केलाय. न्यायाधीश डायरेक्ट म्हणतो दोन्हीकडची दलीलं ऐकल्यानंतर मी हा निर्णय देतोय. अरे! भाईसाहब म्हणजे मी तुम्हाला सांगते इतका हिरमोड झालाय ते ऐकल्यानंतर. तुम्ही डायरेक्ट कोर्टरूम ड्रामाच गायब केलाय चित्रपटातनं आणि डायरेक्ट निकाल लावतायत तुम्ही. अरे ते कुठेच हिट करत नाही. तुमच्याकडे खूप मोठी संधी होती चित्रपट फास्ट पेस्ड बनवण्याची. अख्खा चित्रपट इतका संथ वाटू लागतो तुम्हाला. काही लिटरली सीन्सला इतकं ओव्हर स्ट्रेच केलं गेलंय, की काहीच गरज नव्हती. हा चित्रपट ॲक्चुअली पॅरलली बऱ्याच सगळ्या सब प्लॉट्समध्ये विभागून तुम्ही सुरू आहे असं दाखवू शकले असते आणि एकदम फास्ट पेस्ड त्याची एडिटिंग ठेवू शकले असते. बट नाही. लिटरली मेकर्स याच एका अटेम्प्टमध्ये फेल होताना दिसतात. बाकी चित्रपटामध्ये अजूनही असे बरेच इन्स्टन्सेस होते, की ते का असं चाललंय? म्हणजे हे आपण असा प्रश्न विचारू लागतो आणि चित्रपट आणि मालिका ह्याच्यामध्ये खरंच फरक आहे. तो कुठेतरी मला असं वाटतं आपण दाखवणं गरजेचं आहे आणि ओव्हरऑल हा चित्रपट मला एक ॲव्हरेज चित्रपट वाटला. मी या चित्रपटाला देईल 3 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी हा चित्रपट ॲक्चुअली बायकांच्या ऑडियन्सला कदाचित जास्त इम्प्रेस करू शकतो. बाकी तुमचं काय म्हणणं आहे? "अगं, अगं सुनबाई काय म्हणते सासूबाई" या चित्रपटाबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.